दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत कुणी कुणी शपथ घेतली पाहूयात। तर मोदींचं नवं मंत्रिमंडळ आपण बघतोय। केंद्रीय मंत्री म्हणून जी किशन रेड्डी यांना संधी मिळालेली आहे। चिराग पासवान यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली। चंद्रकांत पाटील यांनीही केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। राव इंद्रजीत सिंह यांनी राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार या खात्यातली शपथ घेतली आहे। तर डॉक्टर जितेंद्र सिंह यांनीही राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार शपथ घेतलेली आहे। आणि अर्जुनराम मेघवाल यांनी सुद्धा राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ची शपथ घेतली। प्रतापराव जाधव महाराष्ट्रातून बुलढाण्यातून विजयी उमेदवार, त्यांनाही राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हा कारभार देण्यात आलेला आहे। तर जयंत चौधरी यांनी राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार पदाची शपथ घेतली आहे। जितीन प्रसाद केंद्रीय राज्यमंत्रीपदी त्यांची वर्णी लागली आहे। श्रीपाद नाईक यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे। तर पंकज चौधरी यांनीही केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे। कृष्णपाल यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली। रामदास आठवले यांनीही केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे। रामनाथ ठाकूर यांचीही केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णी लागली। नित्यानंद राव केंद्रीय राज्यमंत्रीपद, अनुप्रिया पटेल केंद्रीय राज्यमंत्रीपद यांना देण्यात आलंय। तर व्ही सोमन्ना यांनाही केंद्रीय राज्यमंत्रीपद सोपवण्यात आलेलं आहे। चंद्रशेखर पेमासानी यांनाही केंद्रीय राज्यमंत्रीपद देण्यात आलंय। SP बघेल केंद्रीय राज्यमंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली आहे। शोभा करंदलाजे यांनाही केंद्रीय राज्यमंत्रीपदी संधी देण्यात आली आहे। कीर्तिवर्धन सिंह केंद्रीय राज्यमंत्रीपदी, DL वर्मा हेही केंद्रीय राज्यमंत्रीपदी आहेत। शांतनु ठाकूर केंद्रीय राज्यमंत्री,